छान असं जाळीदार आपलं घावण बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता हे आपण काढून घेऊयात। आता दुसरं घावण बनवायचं आहे आपल्याला। इथं आपण तांदळाचं पीठ 2 वाट्या घेतले, त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। मी माझ्या आवडीनुसार कोथिंबीर टाकली, नसेल आवडत तुम्हाला नाही टाकली तरी चालेल। हे पीठ जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं बनवून घेतले। चला तर आता मग ह्याचं घावण बनवून घेऊयात। आता काय करायचंय, थोडंसं तव्यावरती आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं, नाही टाकलं तरी चालेल। आणि पीठ एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पहिल्यांदा कडेने आणि नंतर मध्ये असं पीठ पातळसर पसरून घ्यायचं। हे छान भाजेपर्यंत आता वाट बघूया। आता हे व्यवस्थित भाजले, तुम्ही बघू शकताय छान पलटी देखील होते। आपण ही एकच साइड भाजून घेणार आहोत। आता हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकताय किती जाळीदार घावण असं तयार झालेलं आहे। याच पद्धतीनं सगळी घावणं बनवून घ्यायची। आता ह्याचं पीठ कसं तयार केलंय, तांदूळ पहिल्यांदा घेतलेत स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून मग ते चक्कीतून दळून आणलेत, असं घावणाचं पीठ तयार करायचं।